माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री गरुड पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 6. प्रथम श्री शिवशंकराला नमस्कार करून प्रारंभ करते. ओम नमो श्री परमात्मने नमः. ओम नमो श्री परमात्मने नमः. 52. विनायकाने सांगितलेले लक्षणे. याज्ञवल्क्य मुनी म्हणाले, आता मी विनायककडून उपसृष्ट झालेल्या पुरुषाचे लक्षण सांगतो. असा पुरुष स्वप्नात सुद्धा जलाचे अधिक स्मरण करतो. तो नेहमी उदास राहतो आणि ज्याचा आरंभ करतो ते कार्य निष्फळ ठरते. अशी व्यक्ती मग राजा असली तरी ती राज्यास किंवा कुमारी पती अथवा गर्भवती स्त्री पुत्रास प्राप्त करू शकत नाही. याला उपाय म्हणून कुठल्या तरी चांगल्या शुभ दिवशी विधीपूर्वक त्याचे स्नानपण करावे. धूप सरसाच्या गंधाने त्यास उत्सहित करावे. मद्रासनावर बसवून ब्रह्मांडाकडून स्वस्तिक वचन करायचे. तुझ्या दुर्भाग्याचा नाश हो असे म्हणावे. यानंतर शिव अंबिका यांची स्थापना करावी. हात जोडून त्यांना अन्न समर्पण करावे. पुत्रजन्मानंतर दुर्वास रसाची फुले घेऊन सती अंबिकेची प्रार्थना करावी की, हे देवी, माझ्या रूप, यश, सौभाग्य, पुत्र पौत्र या सर्व आकांक्षा पूर्ण कर. यानंतर शुक्ल वस्त्र धारण करून अनुलेपनाने ब्राह्मणास संतुष्ट करावे. 2 वस्त्र ब्राह्मणांना अर्पण करावी. ग्रहांची देखील पूजा करावी. 53 ग्रह याग. याज्ञवल्क्य मुनी म्हणतात, धन संपत्ती शांती यांची इच्छा करणाऱ्यांनी समग्रह त्याग करावा. जाणत्या पुरुषाने यासाठी सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पती, शुक्र, शनी, राहू, केतू या ग्रहांची पूजा करावी. सुवर्णाचे दान करावे. वस्त्र फुले अर्पण करावी व मंत्राद्वारा सर्व कृत्ये पूर्ण करावीत. यानंतर ग्रहाच्या शांतीसाठी ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी. या प्रकारे ग्रहांनी नेहमी पूजा करायची. ग्रहांची राजासुद्धा अशा पूजेने फलप्राप्ती करू शकतो. 54 वानप्रस्थ भिक्षुक आश्रम. याज्ञवल्क्य ऋषी म्हणाले, वानप्रस्थ आश्रम ग्रहण करणाऱ्याला जे करावे लागते ते आता मी सांगतो. त्याने आपल्या पत्नीच्या पालनपोषणाचा भार पुत्रावर टाकून किंवा पत्नीस आपल्याबरोबर घेऊन या आश्रमाचा स्वीकार करावा. वानप्रस्थ आश्रमाने नेहमी अग्निसहित ब्राह्मण, पितर, देव, अतिथींचे यजन करावे. आपल्या मृत्यास तृप्त करावे लागते. त्याने नेहमी जटा लोभ धारण करावे. अंतर्मुख झाले पाहिजे. त्याने कोणत्याही वस्तूचा आश्रय न घेता भूमीवर झोपावे. कोणतीही आकांक्षा मनात न धरता कार्य करावे. त्याने नेहमी वेद आरतीचा अभ्यास करावा. सर्व प्राणी मात्रांच्या हिताबद्दल कार्यमग्न राहावे. वानप्रस्थीचे कधीही क्रोध करू नये. सर्वांनाच त्याने प्रेमाने वागवावे. आपणही तसेच राहावे. याज्ञवल्क्य मुनी पुढे सांगता, मी आता आपल्याला भिक्षू धर्म सांगतो. वानप्रस्थाश्रमात राहिल्यानंतर वनापासून मुक्त राहावे. सर्व वेदांना प्रदक्षिणा करावी. यानंतर आत्म्यामध्ये अग्नीची प्रतिष्ठापना करावी. सर्व प्राणीमात्राचे त्यासाठी कार्यमग्न राहावे. संपूर्ण शांती धारण करावी. 3 दंड धारण करावे. कमंडलू धरावा. सर्व प्रकारच्या मेहनतीचा परित्याग करावा. भिक्षा मागण्यासाठी कोणत्या गावाचा आश्रय घ्यावा. आपल्या साथीदार भिक्षुकाबरोबर यात्रा इत्यादीचा मोह करू नये. त्यासाठी परमहंस होऊन राहावे. या प्रकारे सिद्धियोग धारण करून जो आपल्या देहाचा त्याग करतो त्यास सिद्धी अमृत प्राप्त होते. योगांचा अभ्यास करून जा अल्पाहार करून राहतो त्यास परासिद्धी प्राप्त होते. याचक अतिथीचे प्रिय करणारा ज्ञानशील गृहस्थच देखील श्राद्धविधी केल्याने मुक्ती प्राप्त करतो. 55 पापी लोकांना मिळणारे नरकातील फळ. याज्ञवल्क्य मुनी म्हणता, महापातकामुळे नरकाची प्राप्ती झालेला माणूस परत कुत्रा, गाढ, हुंट ही योनी प्राप्त करतो व शेवटी मुका बनून राहतो. सुवर्णाची चोरी करणारा माणूस कृमिकीटकांची योनी प्राप्त करतो. गुरुच्या शय्येवर निजणाऱ्या व्यक्ती क्षय आदी जर्जर करणारे रोग होतात. धान्याची चोरी करणारा माणूस उपाशी राहतो. तो भूक आणि रोगाने पछाडलेला राहतो. तेलाची चोरी करणारा, तेल पिणारा, दुर्गंधी येणारा सामा असतो. असे सर्व लोक शुभ लक्षणाच्या बाबतीत दरिद्री आणि अधम असतात. जन्ममरणाच्या फेऱ्यात पुन्हा पुन्हा अडकतात. 56 प्रेतशुद्धी वर्णन.
याज्ञवल्क्य ऋषी म्हणतात, आता मी प्रेतामुळे होणाऱ्या अशुद्धीविषयी आपल्याला सांगतो. ज्या मनुष्यास पुरुष 2 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला नसेल, त्यास परत ज्या मनुष्याला पुरून 2 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला नसेल, त्यास परत वर काढून विधीपूर्वक पुरावे, नंतर उदक क्रिया केली तरी चालते. नशांपर्यंत पोहोचेपर्यंत सर्व अनुयायाबरोबर यमसुक्ताचा जप करावा. दारू पिणारे, आत्मघात करणारे शुद्धीकरणास पात्र नसतात. प्रेत कार्यानंतर दुसऱ्याची शुद्धी स्नान केल्याने करावे. त्या दिवशी घरातील लोकांनी इतर ठिकाणाहून प्राप्त झालेले अन्न खाऊन जमिनीवर झोपावे. यज्ञ करणाऱ्या पुरुषाने प्रेतासाठी 3 दिवस अन्नदान द्यावे. अशा प्रकारे वर्णाप्रमाणे ब्राह्मणास 10 दिवस, क्षत्रियास 12 दिवस, वैश्यांचा 15 दिवस व क्षुद्राचा 30 दिवस अशुद्धे असते. सती, व्रती, ब्रह्मचारी, दानवेत्ता, दान देताना मरण पावला, विवाहाच्या वेळेस यज्ञात मरण आले, देशावर आपली आपत्ती आली असता युद्धात मरण पावला तर माणसाची शुद्धी ताबडतोब होते. अग्निकर्म, माती, वायू, मन, जप, तप, निराहार ही सर्व शुद्धीची कारणे. यामुळे शुद्धी होते. ब्राह्मणाचं जर काही कारणाने निर्वाह होत नसेल तर अशा वेळी त्याने क्षत्रिय किंवा वैश्यानुसार जीवन जगावे. वैश्याचा व्यवसाय स्वीकारला तर दही, दूध, तूप, जल, अग्नी, वस्त्र इत्यादीची विक्री करू नये. त्याने शेतीचे कार्य करावे. घोड्यांचा देखील विक्रय करू नये. भाग 57. पराशर मुनींचे धर्मकीर्तन. सुत म्हणाले, पराशर मुनींनी व्यास मुनींना वर्णाश्रमाचे धर्म सांगितले. त्यानुसार श्रुती, स्मृती, सदाचार हे वेदांचे कार्य करणं आहे. मनुद्वारा देखील वेदच धर्म म्हटले गेले आहे. कलियुगात दान व धर्म केला जातो. स्नान, संध्या, जप, होम, देव, अतिथींचे पूजन ही 6 कामे रोज केली जातात. याप्रमाणे जो चांगल्या व्रतांचे पालन करतो तो नेहमी आदरणीय असतो. क्षत्रिय लोकांची कामे शत्रूंच्या सैन्यात जिंकून पृथ्वीचे रक्षण करावे होय. वैश्यांनी व्यवसाय, शेती, गोपालन करावे. शूद्रांनी भक्ती सेवा करावी. अभक्ष्यभक्षण करणाऱ्याने, चोरी करण्याचे, स्त्रीस पळविल्याने पतित होण्याची वेळ मनुष्यावर येते. जर ब्राह्मणावर आपत्ती काळ व संकट आले, त्याने कृषी कर्म स्वीकारलं तर त्याने दमलेल्या बैलास कामात जुंपू नये. ब्राह्मणाने दिवसाच्या अर्ध्या वेळात स्नानसंध्या करावी. नंतर ब्राह्मणांना भोजन द्यावे. पंचयज्ञाने कार्य करावे. त्याने वाईट कृत्यांची निंदा करावी. जे लोक क्षत्रिय, वैश्य, शूद्र असून दान करीत नाही त्यांना चोर समजले जाते. भाग 58. नीतिसार कथन. भाग 1. सुतांनी राजा आदी लोकांना हितकर स्वर्ग मिळवून देणारे असे नीतिशास्त्र सांगितले. ते म्हणतात, सिद्धी प्राप्त करणाऱ्या व्यक्तीने सत्पुरुषाचीच नेहमी संगत धरावी. वाईट लोकांच्या संगतीने या लोकांमध्ये काही प्राप्त होत नाही. अशा लोकांनी क्षुद्र स्वभाव असणाऱ्या माणसांशी संवाद करू नये. विरोध करणाऱ्या माणसाशी प्रेम, मित्राला विरोधही करू नये. अशा व्यक्तीने मूर्ख ब्राह्मणाला, युद्ध न करणाऱ्या क्षत्रियाला, आळशी वैश्याला, क्षुद्राला जवळसुद्धा फिरकू देऊ नये. त्यांचा राग करावा. चांगल्या माणसाने चांगल्याच माणसाशी संगती ठेवल्याने, बुद्धिमान लोकांची चर्चा केल्याने, लोभी नसणाऱ्या माणसाशी मैत्री केल्याने त्यास कधीही दुःख प्राप्त होत नाही. अशा व्यक्तीने परस्त्री, परधन, परान्न, लोभी नसणाऱ्या माणसाशी मैत्री केल्याने त्यास कधीही दुःख प्राप्त होत नाही. अशा व्यक्तीने परस्त्री, परधन, परान्न कधीही सेवन करू नये. या जगात अशी नीती दिसून येते की परका माणूस आपले हित करणारा असतो तर आपलेच भाऊ व नातलग दूरत्वाने वागतात. ज्याप्रमाणे देहात उत्पन्न झालेली व्याधी केव्हाही वाईटच असते आणि जंगलात उत्पन्न झालेली जडीबुटी उपायकारक ठरते. हित चिंतणारे नातलग, पोषक करणारा पिता, विश्वासू मित्र, जेथे उदरनिर्वाह होतो तोच आपला देश मानावा. आपली पत्नी तीच मानावी जी नेहमी प्रिय वागते व प्रिय बोलते. तोच पुरुष खऱ्या अर्थाने जगतो. ज्यामध्ये गुण आहे, धर्मभावना आहे. ज्या व्यक्तीत गुण नाहीत, अगर धर्मभावना नाहीत, अशी व्यक्ती जीवन जगून देखील जगामध्ये निष्फळच ठरते. गृहकार्यात दक्ष असणारी, प्रिय भाषण करणारी, पतिव्रतेचे आचरण करणारी,
सर्व प्रकारच्या सौभाग्यादी वृद्धी करणारी पत्नी लाभणारा माणूस हा सुखाच्या तुलनेत साक्षात देवेंद्रच होय. ज्याची पत्नी दुष्ट विचारांची असते त्या माणसाचे घर म्हणजे सापाचे वारूळ होय. म्हणजेच येथे साक्षात मृत्यूचाच निवास असतो. म्हणून दुष्ट लोकांची संगती सोडून द्या, साधू सज्जन लोकांची संगत धरा, सतत पुण्यकर्म करा, जीवनाच्या अशाश्वतेचे स्मरण करा. 59वा भाग नीतिसार कथन भाग त्यातला 2. श्री सत्वंता या जगात संकटकाळरूपी संसारी मनुष्याने नेहमी संपत्तीचा साठा करावा. संकटकाळी संपत्तीच उपयोगी पडते. संपत्तीने पत्नीचे संरक्षण करता येते, परंतु संपत्ती आणि पत्नी या दोघांपासून स्वरक्षण करणे अधिक महत्त्वाचे होय. जर कोणा एखाद्या विनाशाने संपूर्ण कुळाचे संरक्षण होत असेल तर एकाचा त्याग करावा. संपूर्ण एका गावासाठी कुळाचा त्याग करावा. यासाठी मोठ्याच्या संरक्षणासाठी लहानाचा त्याग करावा. बुद्धिमान पुरुष जोपर्यंत दुसऱ्या ठिकाणची पारख करीत नाही तोपर्यंत पहिलं ठिकाण त्यागीत नाही. अशा धनाचा काय उपयोग की जे धन क्रूरपणाच्या हातीनं गेलेले असेल. त्या ज्ञानाचा पण काहीच उपयोग नाही. ज्या ज्ञानाचा मनुष्याचा अहंकार आहे, आपले ज्ञान इतरांना देण्याच्या बाबतीत जो कंजूस आहे, ज्या सौंदर्यात गुण पराक्रम नाही, त्याचा तरी काय उपयोग. जो मित्र संकट काळाला मदत करीत नाही तो देखील निरर्थक ठरतो. तात्पर्य एखाद्याच संकटाच्या वेळी मदत करतो. जगात बहुधा उच्च पदस्थ व्यक्तींनाही मित्र असतात. ज्यांच्याजवळ धन नसते, जो दरिद्री असतो, त्याचे नातलगसुद्धा वैरी बनतात. खऱ्या मित्राची परीक्षा नेहमी संकटकाळी होते. युद्धाच्या वेळेस खऱ्या शूराचे शूरत्व कळते. धन दौलत नष्ट झाल्यानंतरच पत्नीचा खरेपणा कळतो. दारिद्र्याच्या वेळेसच अतिथीबद्दलचे प्रेम स्पष्ट होत असते. परंतु जगात असे दिसून येते की वृक्षावरची फळं संपल्यावर पक्षी त्या वृक्षात सोडून जातात. सरोवराचे पाणी आटल्यानंतर पक्षी तिकडे पाहत देखील नाही. धनहीन झाल्यानंतर प्रियसी प्रियकराचा त्याग करते. राज्य अन्याय बनल्यावर मंत्री त्याला सोडून जातात. यासाठी जो लोभी असेल त्याला धन देऊन काबूत ठेवावे. जो विनयशील असेल त्याला हात जोडून तृप्त करावे. जो पंडित असेल त्याच्याबरोबर त्याच पातळीवर चर्चा करून त्यास संतोष द्यावा. अर्थात ज्याची जशी भावना असते त्याच भावनेचे ज्या व्यक्तीशी बोलून हुशार व्यक्ती त्याच्या हृदयात प्रवेश करतात. बुद्धिमान लोक कधी आपल्या विनाशाचे, संतापाचे किंवा अपमानाचे प्रदर्शन करीत नसतात. जगात अशी एकही व्यक्ती नाही की जी व्याधीमुळे ग्रस्त नाही. व्यसनरहित माणसे जगात दुर्बलत असतात. कोणत्या व्यक्तीपाशी सतत धन राहिलं पाहिजे? अर्थात असा कोणी नाही. ज्या माणसाला कधीच संकट आलेलं नाही असा एकही माणूस या जगात नाही. ज्या देशात स्वाभिमानाने राहता येत नाही, ज्या देशात स्नेही हितचिंतक कोणी नाही, ज्या देशात विद्येबद्दल आदर नाही, त्या देशात राहू नये. असे देशाचा त्याग करावा. ज्या धनाबद्दल चोरीचं भय नाही, जे धन राजाकडून निर्भयपणे मिळते, व्यक्तीस मृत्यूनंतर सुद्धा जे धन सोडित नाही, अशाच धनाचे अर्जन करावे. जे धन संचित करून दडपून ठेवलेले असते ते धन दुःखातच कारणीभूत होते. धनाचा संचय करून सुद्धा त्याचा उपयोग विविध कार्यासाठी केला नाही तर त्याचा काय उपयोग. तसेच ज्ञान संपादन करूनही त्याचा विनियोग केला नाही तर त्या ज्ञानाचा घातच होतो. स्वप्नाच्या द्वारे झोपेवर इंधन टाकून अग्नीवर, मद्य पिऊन तृष्णेवर विजय मिळवण्याचा कधी प्रयत्न करू नये, कारण त्यामुळे तृष्णा अधिकच भडकते. नदी पाण्यामुळे दोन्ही तटाचा, स्त्री दोषामुळे दोन्ही कुळाचा नाश करते. नदी दोन्ही किनाऱ्यावर वाहून नेते तर स्त्री दोन्ही कुळांना पतित करते, कारण नदी आणि स्त्री दोन्ही गोष्टी स्वच्छंदी गतिमान असतात. अगदी कधीही लाकडामुळे तृप्त होत नाही. अग्नी कधीही लाकडामुळे तृप्त होत नाही. अग्नी कधीही लाकडामुळे तृप्त होत नाही. महासागर नदी प्रवाहामुळे तृप्त होत नाही. तसे यमसुद्धा प्राणीमात्राच्या मरणाद्वारे तृप्त होत नाही. असंख्य प्राणीमात्र मृत्यूचा घास भक्ष्य म्हणून त्याकडे जात असतात. ज्या मनुष्याचा निर्वाह कर्म धर्माने प्राप्त झालेल्या धनावर चालतो, जो पुराणे, वेद, आपली पत्नी यामध्ये रममाण होतो, आलेल्या अतिथींचा प्रेमाने सत्कार करतो, तो गृहस्थाश्रमी असून सुद्धा मोक्षपदाला गेलेला असतो. विद्या, धन, पर्वतारोहण, काम, धर्म 5 गोष्टी ह्या कशा की ज्या हळूहळूच प्राप्त होत असतात, त्याला द्रुतगतीने कोणी प्राप्त करू शकत नाही. देवतांचे पूजन, ब्राह्मणांना दान
या दोन्ही गोष्टी शाश्वत आहेत. गुणांनी युक्त गुणी माणूस देखील शाश्वत आहे. जे लोक बाल्यावस्थेत अध्ययन करीत नाहीत, तरुणपणी धन पत्नीचा स्वीकार करीत नाही, असे लोक चिंतेचे कारण बनतात. मनुष्याने नेहमी महापुरुषांना मार्ग आचरावा. पंडित लोक न सांगता सुद्धा तात्पर्य जाणतात. तोंडाने सांगितलेली गोष्ट बुद्धिहीन प्राणीसुद्धा समजू शकतात. जो माणूस धनहीन दरिद्री असेल त्याने तीर्थयात्रेत जावे. सत्यापासून जो विचलित होतो त्यास नरकात जावे लागते. भाग 60 नीतिसारण कथन भाग 3. श्रीसूत म्हणता, जो मनुष्य निश्चित सत्य अशा वस्तू विषयांचा त्याग करून असत्य गोष्टीचे सेवन करतो तेव्हा सत्य गोष्टीचा नाश तर झालेलाच असतो, असत्य गोष्टीचा आपणाहूनच नाश होतो. बोलता न येणाऱ्या माणसाशी विद्या अशीच निष्फळ ठरते, ज्याप्रमाणे भित्र्या माणसाच्या हातात दिलेले शस्त्र निरुपयोगी ठरते. म्हणूनच म्हटले जाते की सुंदर पत्नी पाहण्यासाठी नेत्र उत्तम सुग्रास भोजन करण्यासाठी पचनशक्ती, रमणीबरोबर क्रिया करण्यासाठी शक्ती, दान करण्यासाठी उदार मन, या गोष्टी अशा तशा मिळत नाही. त्यासाठी पुष्कळ कठीण तपश्चर्या करावी लागते. ज्या धनामुळे वाईट कृत्य केले जातात त्या धनाचा काय उपयोग? परंतु काहींची शक्ती अशी असते की जे सर्पाच्या मस्तकावरील मण्याचे ग्रहण करू शकतात. बालकाच्या मुखातून निघालेल्या सुभाषितांचे कौतुक करता, अपवित्र स्थानातून सुद्धा सोने उचलता, वाईट कुळातील श्रीरूपी रत्नाचा स्वीकार करू शकता. मनुष्याने इतरांना त्यांना योग्यतेप्रमाणे मान द्यावा, कारण मस्तकावर शोभा देणारा दागिना कधी पायात घालून शोभा देत नाही. कानात आभूषण ठरणारा मोती पायात बांधला तर त्याला शोभा नाही असे नाही, परंतु तो पायात बांधणाराच निंदेस पात्र ठरतो. पाणी, पाषाण, वस्त्र, अग्नी, पुरुष, नारी, प्रत्येक वस्तूत अंतर असते. जसे अप्रबुद्ध पुरुषाने अग्नीचे मुख खाली केले तरी त्याला त्याच्या ज्वाला परत वर येतात. चांगल्या जातीचा घोडा कधी चाबकाचे फटके सहन करत नाही. सिंह आपल्या समतुल्य हत्तीची गर्जना देखील सहन करू शकत नाही. स्वाभिमानी माणूस जवळ संपत्ती नसली तरी दुष्ट माणसांची सेवा करण्याची, अगर त्यांच्याजवळ मदत मागण्याची इच्छा सुद्धा करीत नाही. अत्यंत भुकेने व्याकुळ झालेला पीडित सिंह सुद्धा कधी गवत खाऊन राहत नाही. तो हत्तीचे उष्ण रक्त पिऊनच आपली क्षुधा शांत करतो. तात्पर्य, माणसाने आपला स्वाभिमान कधी सोडू नये. आपल्या शत्रूवर उपकार करून त्याला माणसाने वंश करून घ्यावे आणि नंतर त्याच शत्रूच्या मदतीने इतर शत्रूंचा नष्टांश करावा. ज्याप्रमाणे पायात गेलेला काटा त्याच प्रकारच्या दुसऱ्या काट्याने काढावा लागतो. दुसऱ्याचे वाईट कधी चिंतू नये, अगर त्याबद्दल कधी विचार करू नये. कारण ज्याप्रमाणे नदीच्या तटावर उभे असणारे वृक्ष स्वतःच एक दिवस नदीत कोलमळून पडतात, त्याप्रमाणे वाईट लोकांचा आपणहूनच नाश होतो. धन, विद्या, आहार आणि व्यवहारात मनुष्याने आपल्या फाजील लज्जेचा त्याग करावा. ज्या ठिकाणी हिताची भावना, दाक्षिप्य, दानशीलता आदी गुण नसतील त्या ठिकाणी वास्तव्य करू नये. मनुष्य सर्वज्ञ कधीच होऊ शकत नाही आणि अत्यंत मूर्ख असता देखील जगात कोणी नसतो. फक्त जो आपल्या ज्ञानाप्रमाणे जितके जाणतो त्यामुळे तो त्या प्रमाणात विद्वान होत असतो. भाग 61 राजा, राजसेवक यांची लक्षणं. श्रीसूत म्हणता, मी आता तुम्हाला राजा प्रजेच्या लक्षणाविषयी थोडे सांगतो. प्रत्येक राजाला नेहमी सर्वांची निवड करायला पाहिजे. सत्य धर्माने राज्य करणारा राजा नेहमी राज्याचे पालन करीत असतो. शत्रूवर विजय मिळवून आपल्या भूमीचे धर्मपूर्वक पालन करतो. प्रयत्नपूर्वक पालन करणे त्याला उन्नतीचे झाले. धर्माने पालन करणाऱ्याचेच भूमीवर राज्य असते आणि अशा राजाला कीर्ती, आयुष्य, यश, बल, साध्यता. धर्माने राज्याचे पालन करणाऱ्या राजाने भगवान विष्णूची अर्चना करावी. गाय, ब्राह्मण यांच्या कार्यात मग्न राहावे. आपल्या इंद्रियांवर विजय मिळवणारा राजाच प्रजेचे पालन करण्यात यशस्वी होतो. राजाने सतत ध्यानात ठेवले पाहिजे की जगातील धनदौलत क्षणभंगुर, तेव्हा राजाने धर्मावरच लक्ष केंद्रित करावयास पाहिजे. धन, वैभव वेळ आल्यावर क्षणार्धात नष्ट होऊन जाते. राजाने सतत ब्राह्मण हरीचे स्मरण भजन करावे. त्याने परस्त्रीला मातेप्रमाणे पाहावे. परधन मातेच्या ढिगाऱ्याप्रमाणे तुच्छ लेखावे.
ह्या जगात संपत्तीलाच लोक मानतात, तिचा संचय करून ठेवतात. परंतु त्या अज्ञानी लोकांना कळत नाही की राजाच्या पुत्राप्रमाणे प्रजेचे पालन करीत असतो, त्यासाठी धनसंचय करू नये. ज्या राजास शास्त्रीय ज्ञान नसते तो राजा अपूर्ण ज्ञानाचाच असतो. शास्त्रहीन असतो तो आंधळ्याप्रमाणे काही बघू शकत नाही. या राजाचे पुत्र, मंत्रीगण, पुरोहित इत्यादी निद्रिस्त तथा आळशी असतात. प्रजेकडे ज्याचे लक्ष नसते अशा राजाचे राज्य फार काळपर्यंत टिकू शकत नाही. आणि ज्या राजाने या सर्व सेवकांना काबूत ठेवलं असेल तो राजा खरे तर पूर्ण भूमंडळाचाच अधिकारी होतो. राजाने संकटकाळी त्रस्त होऊ नये, मन स्थिर ठेवावे, त्याने नेहमी सुखदुःखात समबुद्धी ठेवावी, आत्मा देखील प्रसन्न ठेवावा. धैर्यवान माणसे कष्टाने कधीच उदासीन होत नसतात. ज्याप्रमाणे चंद्र राहूच्या कक्षेत प्रवेश करून सुद्धा परत पूर्वीसारखा तेजस्वीच राहतो. राजाने धन, वेद, अर्थशास्त्राचे रक्षण करावे. जो राजा काही कारण नसताना मंत्रीगणावर कोपिष्ट होतो तो शीघ्र संतापी सूर्याकडून राग ओढून घेतो. जो राजा अहंकाराने मदस्त होऊन विलासात दंग होतो तो राजा शूरकडून लवकरच पराभूत होतो. म्हणून राजाने अतिरिक्त सुख, भोग इत्यादीचा त्याग करावा. उद्योग, साहस, धैर्य, बुद्धी, पराक्रम इत्यादी गुणांनी राजाने नेहमी उत्साहित राहावे. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण राजा, मंत्रीगण यांचे वर्णन बघूया. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं, उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.